काल ज्या प्रकारची घोषणा शासनानं केली होती की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये महिला दिनाच्या निमित्तानं 2 हप्ते पडणार आहेत, म्हणजेच 1500 रुपयाचे 2 हप्ते 3000 रुपये खात्यामध्ये येणार आहेत. पण आज या वेळेला 8 मार्च रोजी महिला दिनाच्या निमित्ताने बऱ्याचशा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये फक्त एकच हप्ता जमा झालेला आहे. अशा बातम्या सर्व महाराष्ट्रातून येत आहेत. तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झाले का? का तुमच्या देखील खात्यामध्ये फक्त 1500 रुपये जमा झालेले आहेत? शासनाने यावेळेला लाडक्या बहिणीची फसवणूक केलेली आहे का? या अनेक प्रश्नाची उत्तरं अजूनही अनुत्तरित आहेत. ज्या माता भगिनींनी किंवा बंधूंनी हा व्हिडिओ बघितलेला आहे त्यांनी सांगायचं आहे की तुमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये किती पैसे जमा झालेले आहेत, का तुमचीसुद्धा अशीच घोर निराशा झालेली आहे. काल आपण जो व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये आपण पाहिलं की विधान परिषदेमध्ये आदितीताई म्हणत होत्या की 8 मार्चला सर्वच महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपयाचे 2 हप्ते जमा होतील. पण आजचा 8 मार्चचा दिवस जसा 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 संपत गेला, या घडीला जवळपास 8 वाजलेले आहेत, पण या वेळेपर्यंत देखील अनेक माता भगिनींच्या खात्यामध्ये जवळपास एकच हप्ता आलेला आहे. पुढच्या 1500 रुपयाच्या हप्त्यांची त्या वाट पाहत आहेत. तुमच्या खात्याची काय परिस्थिती आहे? तुमच्या खात्यावर जर 1500 रुपये जमा झाले असतील तरी सांगा, आणि जर 3000 रुपये जमा झाले असतील आणि तुम्ही आनंदी असाल तर प्लीज कमेंट करून सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.